मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यावर अन्नपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते। यामध्ये वडापाव, भाजीपाव मोठ्या प्रमाणात विकले जातात। पण हा वडापाव जर वर्तमानपत्रात बांधून दिला जात असेल तर तो तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो। त्यामुळे वर्तमानपत्रातून खाद्यपदार्थ देणाऱ्या विक्रेत्यांवर आता कारवाई होऊ शकते, असा इशारा FSSAI कडून देण्यात आलेला आहे। पाहूयात। खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदावर देऊ नका। वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ दिल्यास FDA कडून कारवाई। FSSAI कडून खाद्य विक्रेत्यांना इशारा। अनेक पदार्थ आजही खाद्य विक्रेत्यांकडून वर्तमानपत्रात गुंडाळून दिले जातात। दरम्यान अशा खाद्य विक्रेत्यांना FSSAI कडून इशारा देण्यात आला। वडापाव, समोसा, भजीपाव, भजी असे अनेक तळलेले पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्रात दिले जातात। त्यामुळे वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ गुंडाळून देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या। दरम्यान या निर्णयाचं स्वागत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी देखील केलं। जे महानगरपालिकेने जे आता जी काढले आहे नियमावली ते 110% बरोबर आहे। कारण कित्येक असे ठिकाणी आहेत की ते पेपराचा न्यूजपेपरचा वापर करतात आणि त्याच्यामध्ये वडेपाव अथवा काही पण आयटम्स देतात फूड। पण त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये केमिकल्स असतात, रासायनिक ते इंक असते त्या पेपराची, त्याच्यामुळे सगळ्यांच्या शरीराला हानिकारक आहे। त्याचा आजार भविष्यात ते खात राहतो माणूस आणि एक वेळ अशी येते की त्यावेळेला त्याला कळतं की आपण ही चूक केलेली आहे। आणि आता जो नियमावली त्यांनी केली ती परफेक्ट आहे। तज्ज्ञांच्या मते वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिस, रासायनिक रंग आणि इतर जड धातू असतात। गरम अन्नपदार्थ वर्तमानपत्राच्या संपर्कात आल्यावर ही घातक रसायनं थेट अन्नात मिसळू शकतात। यामुळे पोटाचे विकार, अन्न विषबाधा तसंच दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो। खरोखरच बरोबर आहे, कारण का पेपरमध्ये खाल्ल्यामुळं बऱ्याच गोष्टी त्या पेपरच्या तो कलर, केमिकल हे प्रत्येकाच्या पोटात जात असेल। सगळ्यांना तो हानिकारक नाही, काही लोकांना त्याचा त्रास होतच असेल। म्हणून ग्राहक या नात्याने मी सर्वांना हे सांगू इच्छितो की प्रत्येकाने ही काळजी घ्या की पेपरमध्ये न घेता तुम्ही जो त्यांनी दुसरा पेपर ठेवलेला आहे ते पेपरमध्ये घेऊन तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचे आहे। महापालिकेकडनं विक्रेत्यांना वर्तमानपत्राऐवजी फूड ग्रेड पेपर किंवा सुरक्षित पॅकिंग साहित्य वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा देखील इशारा देण्यात आला। स्वप्नील जाधव, झी 24 तास, मुंबई।